14 वर्षांचे संबंध, लग्नाचं आश्वासन आणि 8-10 लाखांची फसवणूक. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि बारामतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंगेश जगताप यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 19 वर्ष लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा आता पुढच्या तपासासाठी माळेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद परिसरात एक नाट्यमय आणि खळबळजनक प्रकार घडलेला. सतत होणारा त्रास, फसवणूक सहन न झाल्यानं पीडित तरुणीनं जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सभेतच अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या पीडित तरुणीला पोलिसांनी लगेचच रुग्णालयात हलवलं. पण या संदर्भात त्या तरुणीनं काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. काय झालं होतं नक्की आणि काय तुमची मागणी काय झालं पाहिजे? आमचं कॉलेजपासून प्रेम होतं. माझी फक्त एकच म्हणजे त्याने जे खोटे डॉक्युमेंट, डिवोर्स पेपर, हे मूल नसलेलं ॲफिडेव्हिट, परत रिसॉर्ट बुक करणं, म्हणजे पूर्ण 21 वर्ष म्हणजे आयुष्यात कोण असं भावनांशी खेळत नाही. इथं लोक लग्न टिकत नाही, मी तिथं रिलेशन टिकवलेलं आहे. म्हणजे आणि असं फसवणूक करणारा लोकप्रतिनिधी योग्य आहे. काय कारवाई झाली पाहिजे मागणी? त्यांच्यावरती त्यांचा राजीनामा घ्यावा हीच माझी मागणी आहे. तुम्ही पक्षाच्या त्यांच्या काही नेत्यांना सांगणार आहेत का किंवा काय? माझं बोलणं झालेलं आहे ऑलरेडी अगोदर. 13 जुलैला आमची बैठक झालेली. त्याच्यात ते म्हटलेले शासन करतो वगैरे, पण अजून काही नाहीये. त्यामुळे ते कारवाई व्हावी एवढी. लग्नाचं खोटं कारण दिलं होतं का त्यांनी? कारण काही नव्हतं. म्हणजे प्रेम झालं, आमचं अगोदरच प्रेम होतं. 2012 मध्ये त्याने लग्न केलं. 2007 मध्ये आमचं प्रेम होतं. 2012 मध्ये लग्न केल्यावरती मी विषय बंद केला सगळं. तो स्वतः आला, त्याने स्वतः शपथ भरपूर काय काय केलं आणि त्याच्यात फसवलं थोडक्यात. फसवणूक झाली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आणि अखेर पीडित तरुणीनं पोलिसात मंगेश जगताप विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणी आता माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप सकपाळ हे अधिकचा तपास करतायत. या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे, पाहूयात. पुणे जिल्ह्यातील माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 187/2026 हा गुन्हा BNS कलम 318(2) व कलम 69 अन्वये दिनांक 28/7/2026 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा अगोदर पुणे सिटीमध्ये दाखल करण्यात आलेला होता व सदरच्या गुन्ह्याचे घटनास्थळ हे माळेगाव हद्दीमध्ये असल्यामुळे हा गुन्हा माळेगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्यानुसार फिर्यादी या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी आरोपीविरुद्ध सन 2012 ते 2026 मध्ये लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केलेला आहे. तसेच सदर फिर्यादी यांना जवळपास 8 ते 10 लाखाची आर्थिक फसवणूक आरोपी यांनी केलेल्याबाबत त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे. सदरच्या बाबीचा तपास माळेगाव पोलीस स्टेशन करत आहेत. तसेच आरोपी अटकेबाबत टीम रवाना करण्यात आलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या बड्या सदस्यावर अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतंय, त्या तरुणीला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.